सखी सावली काव्यांजली। हे सगळं कबूल करून घेतलं होतं आम्ही, पण लाडू गुरुजींनी ऐन वेळी शब्द फिरवला मावशींसमोर। त्यांनी काही मान्यच नाही केलं, त्यामुळे आम्ही काही सिद्ध करू शकलो नाही। लाडू लाडू बघ, तू निराश होऊ नकोस ना। बघ, आपण प्रयत्न नाही थांबवायचे, प्रयत्न करत राहू आपण। पण कसे करायचे प्रयत्न, कसे करायचे प्रयत्न काही? प्रीतमला काही आठवत नाही, मी त्याच्यापर्यंत पोहोचूही शकत नाहीये, मग कसे प्रयत्न करायचे काही तू सांग ना। प्रीतमला जुन्या गोष्टींची आठवणही करून देता येत नाहीये आणि तुला तिकडे जाऊन राहताही येत नाही। लाडू, तू नवीन आठवणी निर्माण करू शकतेस। तिथे जाऊन राहता येत नसलं तरी इथे राहून त्याला बाहेर भेटू शकतेस ना। काय काही हे खरंच शक्य आहे का? हो लाडू, का नाही, अगदी सहज शक्य आहे। आणि याची सुरुवात उद्यापासूनच करूया। उद्याच त्याला जाऊन भेट, सगळं नीट होईल, खात्री आहे मला। अगं आई, तू एवढं प्लॅन केलं होतंस, तुला जाता जाता ती धमकी देऊन गेलीये, तुला भीती कशी नाही वाटत ग? अगं आपला माणूसच भक्कम असताना कसली भीती? त्या दोघींनी एवढे प्रश्न विचारले पण बदला नाही, तो तोंड नाही उघडलं। पैशासाठी तो काही करू शकतो। अगं पण तू त्याला पैसे द्यायचं वचन दिलंयस, एवढे पैसे आणणार कुठून तू? साधं पाणीपुरी खायला पैसे मागितले तर ते नसतात तुझ्याकडे। हे खरंच आहे म्हणा। बघू, मधुराताई नाही तर प्रीतम घेईन कोणाकडून तरी पैसे। वा, मधुरा मावशी आपल्या लाडक्या वीणबाईंना पाटावर बसून खणा नारळानं ओटी भरून लग्नात राहिलेला आहेर म्हणून पैशाचं पाकिट देणार आहेत का? काही काय बोलतेस का तू? अगं आशू, प्रीतम आणि अंजली दोघांना एकमेकांपासून दूर ठेवायला आपण उपयोगी आहोत, हे जर मधुराताईंना कळलं ना तर देतील त्या पैसे। अगं पण ते आता वेगळेच आहेत ना, त्यासाठी त्यांना आपली गरज नाहीये। ठीक आहे ना, मग वेगळं काहीतरी करावं लागेल, करू। पण काही करू ना ते गुरुजीचं तोंड बंद करायला पैसे कोंबावे लागणार आहेत, नाहीतर तो काय करेल याचा भरोसा नाही। अंजली खूपच नाराज झाली आज। तिने घरी परत जायची तयारी सुद्धा केली। कसं तरी समजावलंय तिला आता, पण पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक। खरं तर ना, अंजलीच्या रूपाने मधुरा मावशींना अगदी हिरा मिळाला, पण त्यांना तिची किंमतच नाही। मधुराला समजेल लवकरच, पण मी मात्र हुशार आहे। मी या हिराला ओळखलं। काव्या, विश्वजितला त्याच्या चुकांची जाणीव लवकरात लवकर होईल आणि पुन्हा तो योग्य मार्गावर येईल। पुन्हा हे घर अगदी पहिल्यासारखं हसतं खेळतं आणि प्रसन्न राहील। तुझ्या एक लक्षात येते का काव्या, विश्वजितची जेव्हापासून नोकरी गेली ना तेव्हापासूनच तो असा विचित्र वागायला लागला। म्हणजे आधी तो चिडायचा पण एवढा नाही ग। सध्या त्याला दिवसभर काही काम नसतं ना, रिकामटेकडा असतो। ते म्हणतात ना,
रिकामं मन शैतानाचं घर अगदी तसं झालंय त्याचं. म्हणून तर सारखा वैतागत भांडत राहतो. घरात आपल्याला कोणीच विचारत नाही असं त्याला सारखं वाटत राहतं. पण एकदा का तो कामावर जायला लागला, पुन्हा कमवायला लागला की त्याच्या डोक्यात असे विचार येणार नाहीत. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला आई. देवाच्या आशीर्वादाने लवकरात लवकर त्याला नोकरी मिळू दे, एवढंच मागणं आहे देवाकडे. मग सगळं ठीक हो. बरं काव्या, तू आता जा. पण दमलीयस ना, जा झोप. अजून थोड्या वेळ पाय दाबते आणि मग जाऊन झोपते. विश्वजितची जेव्हापासून नोकरी गेली ना, तेव्हापासूनच तो असा विचित्र वागायला लागला. पण एकदा का तो कामावर जायला लागला, पुन्हा कमवायला लागला की त्याच्या डोक्यात असे विचार येणार नाही. मधुराताई, तुम्ही काय चालू होतं तुम्हा दोघींचं? पुढे काय? काय नाही, आम्ही आपल्या सहजच गप्पा मारत बसलो होतो निवांत. असंच निवांत गप्पा मारत बसण्यासाठी इथे ठेवून घेतलेलं नाहीये तुम्हाला. घरातली कामं करा जरा. बघा घरात केवढी धूळ झालीये. उद्या सगळं घर साफ करून घ्या, परवा दिवशी किचन साफ करून घ्या. हो, करते. सगळं व्यवस्थित करते, सगळं साफ सूफ करते. मला असं वाटलं त्यांनी सगळं ऐकलं काय आपलं. संपलोच असतो आपण. ते आपल्याला गुलाम असल्यासारखं का वागवतात ग? तुला असं वाटतंय त्या तुला पैसे देतील? नाही देणार. आता काहीतरी करावं लागेल ना. प्रीतमला घोळात घेऊन पैसे काढावे लागतील. अरे वाह, काय खमंग वास येतोय शिऱ्याचा. काय का फक्त आपल्या सगळ्यांसाठीच बनवलायस का कुठल्या खास माणसासाठी बनवलायस? हो, मी आज त्याला भेटायला जाणार आहे ना, म्हणून म्हटलं थोडासा शिरा त्याच्यासाठी घेऊन जाऊ. अक्काई म्हणाली आहे की कितीही काही झालं तरी आपण प्रयत्न सोडायचे नाही. बरोबर आहे. खरंच कितीही काही झालं ना तरी प्रयत्न करायचे सोडायचेच नसतात. तुझ्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल. लाडू, झाली तयारी? निघालीस का तू? हो अक्काई, प्रीतम एव्हाना स्टुडिओत पोहोचला असेल. मी येते. हा, व्यवस्थित जा, काळजी घे. ऑल द बेस्ट. काकू येते मी. बरं. काव्या, अंजलीचा चेहरा आज खूप दिवसांनी खुललेला दिसला मला. तू तिच्याशी बोललीस आणि खरंच तिच्या मनाने उभारी घेतलेली दिसते. तुम्ही दोघी बहिणी एकमेकांसाठी बनलेला. तुम्ही दोघीही धैर्याने संकटाला सामोरे जाता. तुमच्या दोघींच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत ही देवाकडे प्रार्थना. तुमचे आशीर्वाद असल्यावर तशाही आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणारच आहेत आई. आई, आज सरांबरोबर यांच्या जॉबसाठी बोलणार आहे मी. पण तुम्ही यांना आत्ताच काही सांगू नका हा, नाहीतर उगाच चिडचिड करतील ते. नाही सांग. ठीक आहे. आणि हो, देवाकडे यांच्यासाठी प्रार्थना करा. येते मी. देवा, तिच्या प्रयत्नांना बळ मिळू दे रे. तिला यश मिळू दे.